नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेंडा खुडणी केल्यानंतर कापूस पिकामध्ये काय परिवर्तन होते ते तुम्ही या झाडाचे निरीक्षण करून आपण बघू शकता. या झाडाची शेंडा खुडणी 15 दिवसापूर्वी केलेली होती आणि शेंडा खुडणी केल्यानंतर किती जास्त प्रमाणात पाते लागतात आणि पातेगळसुद्धा कमी होते. पात्यांचे बोंड फॉर्मेशनसाठी खूप मदत होते. अन्नद्रव्य वरच्या बाजूला न जाता पूर्ण ब्रांचिंग होते आणि बघा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाते लागतात आणि त्याचबरोबर बोंड फॉर्मेशनसुद्धा होते. बघा, तर शेंडा खुडणे हे चांगले तंत्र आहे मित्रांनो. वेळीच शेंडा खुडला तर आपल्याला चांगले परिणाम या ठिकाणी दिसू शकतात. परिणामच काय, तर आपल्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. नक्कीच आपलं उत्पन्न वाढू शकतात. बघा, शेंडा खुडणी केल्यानंतर बोंड फॉर्मेशनसुद्धा होत आहे आणि एकच फळफांदीला या ठिकाणी 2-2, 3-3 साखळीमध्ये कैऱ्या आणि त्याचबरोबर 11-12 पाते या ठिकाणी आपण बघू शकतो. तर